श्रीराम समर्थ. आपण अर्चन भक्ती बघतोय. त्यातला अर्चन भक्तीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मानसपूजा. मानसपूजा म्हणजे काय तर समर्थ म्हणतात, जे जे आपणासी पाहिजे ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकारे कीजे मानस पूजा. श्रीराम. मानसपूजा म्हणजे आपल्या उपास्य देवतेला आपल्या हृदय कमलात विराजमान करून कल्पनेने सर्व उपचार करावे. मग हे कल्पनेने उपचार करायचे ते विचारात तरी कशाला हो दारिद्र्य असावं. चांगलं दररोज चांदीची उपकरणी घ्यावी, सोन्याचं सिंहासन घ्यावं, त्याच्यावरती प्रभूंना सद्गुरूंना बसवावं आणि त्यांना अगदी दररोज षोडशोपचारे किंवा वस्त्र वगैरे हे सगळं भरजरी वस्त्र द्यावं. असं सगळं जे जे चांगलं आहे, जे जे उत्तम आहे ते सगळं त्यांना अर्पण करावं. आणि मग पूजा आटोपली की त्या देवतेला म्हणजे आपल्या सद्गुरूंना किंवा भगवंताला आपल्या हृदयातच विश्रांती घ्याव्यास सांगावी. असे दररोज केल्यास मनाला सूक्ष्मात विहार करण्याची ही सवय लागते आणि मानसपूजा चांगली झाली तर मनाला प्रसन्नता वाटते. मग ही मानसपूजा एकदा म्हासुर्णेकर शास्त्री म्हणून एक महाराजांचे एक वेळचे बालमित्र होते आणि गुरूंच्या शोधात जेव्हा श्री बाहेर पडले त्यावेळी कोल्हापूरपर्यंत शास्त्री त्यांच्या बरोबर होते. अनेक वर्षानंतर शास्त्रीबुवांची महाराजांशी गाठ पडली आणि ते शास्त्रीबुवा महाराजांचे शिष्य बनले. श्रींनी त्यांना अनुग्रहाचा सुद्धा अधिकार दिला होता. रोज सकाळी श्रींची ते मानसपूजा करत असत. एकदा मानसपूजा करायची 2 दिवस राहून गेली. शास्त्रीबुवा राम मंदिरामध्ये दर्शनाकरता आले. श्री महाराज त्या राम मंदिरातच होते. शास्त्रीबुवांना पाहून ते मंदिरातील बसलेल्या लोकांना महाराज म्हणतात, काय करावे? शास्त्रीबुवांची 2 दिवस गाठभेट नाही. शास्त्रीबुवांनी हे ऐकलं पण लक्षात आलं नाही. मारुतीचे दर्शन घेऊन परत जाताना पुन्हा श्री म्हणाले, शास्त्रीबुवांची 2 दिवस भेट नाही. शास्त्रीबुवांना एकदम उमगले आणि ते तसेच खोलीवर गेले, स्नान केले आणि श्रींची मानसपूजा केली. नंतर श्रींना भेटले आणि क्षमा मागितली. म्हणजेच ह्या दृष्टांतावरून आपल्याला हेच समजतं की मानसपूजेचं महत्व किती आहे आणि ती सद्गुरूंना कशी पोचते हे श्रींनी दाखवून दिलं. अशी ही मानसपूजा. आणि ही मानसपूजा कोणीही कधीही करू शकतं आणि अत्यंत मनाला प्रसन्नता मिळणारी अशी ही अर्चन भक्तीचा प्रकार आहे. श्रीराम.